अतिथी मॅडम स्नेही भास्करराव फळे सर, दही फळे सर, आदरणीय आई आणि आपण सर्व मित्र, असा हा एक घरगुती कार्यक्रम आहे आणि एक आनंदाचाही कार्यक्रम आहे. शिवाजीराव भोसे यांची माझी शब्द मैत्री तशी 24 वर्षापूर्वीची आहे, पण प्रत्यक्ष भेट आमची 2010 साली झालेली आहे. तर पूर्वी 10 वर्ष आम्ही एकमेकाला ओळखत होतो, पण दुरून शब्दानं ओळखत होतो. 2010 नंतर मात्र आम्ही एकदा भेटलो आणि कायमचे जोडले गेलो. 2010 पासून ते आज 24 म्हणजे या 14-15 वर्षामध्ये आम्ही साहित्य, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आणि अव्याहतपणे तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही हे सगळे कार्यक्रम करत गेलेलो आहोत. खरं म्हणजे शिवाजीरावांचं व्यक्तिमत्वाविषयी जर बोलायचं तर सगळ्यात एक महत्त्वाचा पैलू असा आहे की येणारा माणूस तो कसाही असो त्याचे गुण स्वीकारणारा हा माणूस आहे, दोष न सांगणारा हा माणूस आहे. याचा अर्थ असा होता की दोष ते उलगडून दाखवत नाही किंवा सांगत नाही असं नाही, त्याचे दोष पोटात घ्यायचे आणि त्याचे गुण ग्रहण करायचे आणि त्याच्यासोबत कायम मैत्री ती जोडायची. आणि म्हणून कदाचित आमची मैत्री त्यामुळंच ती जुळली असेल, कारण आम्ही वागत असताना बऱ्याचदा वर खाली शब्द असतील किंवा वागण्यात होत असेल, पण ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून नेणारा हे व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेलं आहे. खरं म्हणजे आमचं एक सुदैव आम्ही समजतो. या सगळ्या विद्यापीठाच्या कामामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शिवाजीरावांसारखा एक चांगला साथीदार आम्हाला या कामामध्ये मिळालेला आहे. तसे ते शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला हा मुलगा, जवळच इथं गाव आहे त्यांचं देश गव्हाण, तर त्या गोरडगावाच्या बाजूला असं जवळ असणारं ते खेडं. तिथून हा माणूस गावातल्या शाळेत शिकतो, शेती ही शाळा त्यांची असणारं व्यक्तिमत्व, शेताची ही सगळी कामं करतो. आणि त्यावेळेस जर विचारलं किंवा कोणी जर बघितलं असेल या व्यक्तीकडं तर कोणी म्हणणार नाही की तो या उंचीपर्यंत जाऊ शकतो. असं व्यक्तिमत्व हळूहळू स्वतःला घडवत गेलं. आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या संस्कारातून ते व्यक्तिमत्व घडत गेलं. काय असतं, प्रत्यक्ष गुरु हे वेगवेगळे असतात, पण जे संस्कार घरामध्ये होत असतात, घरात झालेले संस्कार हे चिरकाळ टिकत असतात आणि त्याच वाटेवर तो चालत असतो. एक त्याची दिशा ठरलेली असते. आणि आपण बघतोय की ह्या सगळ्या प्रलोभनाच्या जगामध्ये वेगवेगळे मार्ग, जग खूप मोठं आहे आणि खुलं आहे, वेगवेगळ्या गोष्टी त्या सगळ्या करता येतात. पण घरातून बाहेर राहिल्यानंतरही एका चाकोरीमध्ये राहणं आणि समाजाच्या हिताचे काम करणं आणि वेगवेगळे उपक्रम समाजाच्या दृष्टिकोनातून करणं ही काही साधी गोष्ट नाही. पण अशा ह्या सगळ्या प्रलोभनाच्या काळामध्ये शिवाजीरावांनी ते केलेलं आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे प्राध्यापक झाले, नोकरी मिळाली, म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्न मिटला. खरं म्हणजे संपलं होतं, काही गरज नव्हती. स्वतःची गाडी, स्वतःचा बंगला, घर हे सगळं त्यांना सहजतेनं सगळं प्राप्त झालं होतं आणि सगळं सुख समोर होतं. पण ते थांबले नाहीत. अविरतपणे समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून त्यांनी काम त्यांचं सुरू केलेलं आहे. याचं उदाहरण असं की शिक्षण क्षेत्रात असताना खरं म्हणजे जायचं, नोकरी करायची, 2 पिरियड घ्यायचे, वापस यायचं, 4 पुस्तकं वाचायची, एवढ्यापुरतं पाहिजेत. आपण सगळी मंडळी आहोत, प्राध्यापक मंडळी त्या पद्धतीने काम करतात. पण हे व्यक्तिमत्व असं आहे की याच्या पलीकडे जाऊन आपल्याला समाजासाठी काय करता येईल. कन्नड तालुक्यामध्ये प्राध्यापक असताना खेडोपाडी म्हणजे आदिवासी वस्त्यांवर, खेडोपाडी डोंगर दऱ्यामध्ये फिरणारा हा एकमेव माणूस त्या तालुक्यातला किंवा त्या कॉलेजमधला आहे असं मी ठामपणे सांगू इच्छितो, सांगू शकतो. कारण प्रत्येक त्या कन्नड तालुका खरं म्हणजे गाव इकडं आहे, पण कर्मभूमी कन्नड आहे. आणि कन्नड तालुक्यातला प्रत्येक खेडोपाडी फिरणारा हा माणूस, त्यांची व्यथा वेदना, त्या पाड्या, त्या समाजाची, जे काही आदिवासी काही तिथले समाज आहे त्यांची व्यथा वेदना जाणून घेणारा हा माणूस, कुठंतरी त्याला कागदावर शब्दरूपानं उतरवता येईल का त्यांचं दुःख, असं या तळमळेतून ते सगळं फिरणारा आणि चिंतन करणारा हा माणूस आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर एक सुखना नावाची एक नदी इथं आहे. काय गरज आहे का प्राध्यापकाला सुखना बचाव किंवा सुखनाचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे आणि तिला पुनर्जीवन केलं पाहिजे, त्यासाठी धडपड करणं, रात्री बेरात्री वेगवेगळे उपक्रम त्याच्यासाठी राबवणं. मी अनेक या उपक्रमामध्ये अनेक वेळा त्यांच्यासोबत
त्या उपक्रमाला मी हजर होतो आणि म्हणून त्या अनुभवातून मी हे सगळं सांगतोय. तर या सुखना बचावासाठी त्यांनी अविरत परिश्रम या 5-10 वर्षात, मला वाटतं 7-8 वर्षात घेतलेले आहेत आणि त्याची दखल केंद्र शासनानं आणि केंद्र शासनानं सुद्धा घेतली आणि सुखना नदीच्या पुनर्जीवनासाठी अनेक म्हणजे मला वाटतं निधी उपलब्ध करून दिला आणि अनेक स्वयंसेवी संस्था त्या सुखना बचावासाठी त्यांनी उतरलेल्या आहेत. सर्व श्रेय म्हणजे लक्ष केंद्रित करण्याचं आणि ह्या सगळ्या संस्थांना तिकडे आकर्षित करण्याचं काम शिवाजीरावांनी केलेलं आहे. एक फक्त एक उदाहरणादाखल तुमच्या समोर ठेवलं आहे. असे छोटे मोठे कामं, समाज उपयोगी असणारे अनेक कामं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेले आहे आणि म्हणून एक आयामी व्यक्तिमत्व ज्याला म्हणू शकतो. एक प्राध्यापक जरी असला तरी तेवढ्या फक्त या टिपिकलच्या याच्यामध्ये न राहता हे आयामी व्यक्तिमत्व इथं आमच्या समोर इथं आहे. विद्यापीठ क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या भूमिका तिथं निभवलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्राधिकरणावर त्यांनी काम केलेलं आहे. आता अभ्यास मंडळाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अभ्यास मंडळामध्ये आमचे जे सहकारी आहेत, चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रम कसा निर्माण करावा यासाठी सातत्यानं त्यांचा आग्रह तिथं असतो आणि लोक ती भूमिका तिथं मांडत असतात. आणि चांगला अभ्यासक्रम गेल्या ह्या 2-3 वर्षापासून आपण बघतोय की चांगला अभ्यासक्रम देण्याचं काम या अभ्यास मंडळानं केलेलं आहे. त्याच्यात महत्त्वाची भूमिका शिवाजीरावांच्या एरियावरून इथं सांगू इच्छितो. असं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारं हे व्यक्तिमत्व यांचा आज खरं म्हणजे 50वा वाढदिवस इथं साजरा होतो. याचा खरा आनंद होतो. असाच 100वा वाढदिवस साजरा करण्याची असाच योग यावं, अशा एखाद्या गावामध्ये यावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो.